नमस्कार मित्रांनो, आदर्श बदलापूर AB डिजिटलच्या माध्यमातून आज आपण भारतीय जनता पक्ष ठाणे जिल्हा महामंत्री तथा माजी नगरसेवक कुलगाव बदलापूर नगर परिषद संभाजी शिंदे यांच्याशी संवाद साधणार आहोत. गेल्या 12 वर्षांपासून देशात भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गेल्या जवळपास 4 वर्षांपासून भाजपाचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि आता मुख्यमंत्री असे सकारात्मक परिस्थिती असताना भाजप बदलापूरच्या पालिका निवडणुकांकडे कसे पाहते? भारतीय जनता पक्ष हा नेहमी निवडणुकांची तयारी करून राहणारा पक्ष आहे. आम्ही नेहमी शांततेच्या काळात काम करतो, त्यामुळे आम्हाला निवडणुकांच्या काळामध्ये फार काही काम करायला लागत नाही. आणि भारतीय जनता पक्ष हा कुलगाव बदलापूर शहरामध्ये एक सक्षम असा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाचे 20 नगरसेवक या ठिकाणी कुलगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये आहेत. मागच्या वेळच्या निवडणुकीचा अभ्यास केला तर भारतीय जनता पक्ष हा बदलापूर शहरातला सगळ्यात जास्त मतं घेणारा त्या ठिकाणी पक्ष होता. आत्ताही भारतीय जनता पक्षाचे आमदार जवळजवळ 37,000 मतांचा त्या ठिकाणी 37,000 मतांनी बदलापूर शहरामध्ये आघाडीवर होते आणि पूर्ण मतदारसंघामध्ये 57,000 मतांनी ते निवडून आले. भारतीय जनता पक्षाला खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कुलगाव बदलापूर शहराने 20,000 मतांचं लीड त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे कुलगाव बदलापूर शहरामध्ये भारतीय जनता पक्ष हा एक सक्षम पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाची अगदी बूथ लेवलपासनं या ठिकाणी बांधणी आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष या ठिकाणी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी अगदी सक्षम आहे. 49च्या 49 प्रभागांमध्ये त्या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तयार आहेत. नगराध्यक्ष पदाच्या सीटसाठी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये अतिशय सक्षम असे उमेदवार त्या ठिकाणी तयार आहेत. त्यामुळे संघटनात्मक बांधणी करणारा हा पक्ष आहे, केडर बेसमध्ये काम करणारा हा पक्ष आहे आणि त्यामुळे या पक्षाची पूर्ण तयारी निवडणुकीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. बदलापूर शहरात मतदारांनी भाजपाला का निवडून द्यावे? कुलगाव बदलापूर शहराचा जर अभ्यास केला तर गेल्या 11 वर्षांमध्ये कुलगाव बदलापूर शहरामध्ये फार मोठं परिवर्तन झालेलं आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये किसन कथोरे साहेब आमदार आहेत म्हणजे ते, आणि त्याचबरोबर कपिल पाटील खासदार साहेब होते. तर त्या ठिकाणी या 11-12 वर्षांचा जर कालावधी काढला तर कुलगाव बदलापूर शहरामध्ये फार मोठं परिवर्तन गेल्या 12 वर्षांमध्ये झालंय. या शहरातले सगळे रस्ते जे पूर्वी डांबराचे रस्ते होते ते शहरातले जवळजवळ 80-85% जास्त रस्ते हे त्या ठिकाणी कॉन्क्रीटचे झाले. या शहरामध्ये मोठमोठे प्रकल्प त्या ठिकाणी येतात. या शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या शहराचा पाणी पुरवठा असेल, या शहराचा वीज पुरवठा असेल, याच्या बाबतीमध्ये वाढत्या लोकसंख्येला अनुषंगानं आवश्यक त्या सुविधा देण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि आमचे आमदार त्या ठिकाणी असतील, आमचे सगळे नगरसेवक असतील, हे माननीय मुख्यमंत्र्यांचं सहकार्य घेऊन 14 ते 19 या कालावधीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. मधला काही कालावधी सोडला तर परत एकदा देवेंद्र फडणवीस या ठिकाणी मुख्यमंत्री झाले. त्यामुळे गेल्या 12 वर्षांचा आलेखाचा विचार करता या शहराच्या विकासामध्ये भारतीय जनता पक्षाची महत्त्वाची भूमिका आहे. त्याच्यामध्ये नगरपालिकेचा निधी असू देत, जिल्हा नियोजन समितीचा निधी असू देत, राज्य सरकारचा निधी असू देत, केंद्र सरकारचा निधी असू देत, या शहरातल्या रेल्वे स्टेशनचं काम असू देत, ही सगळी कामं करण्याचा भारतीय जनता पक्षाने प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि प्रयत्नशील आहे. कुठल्याही शहराची समस्या 100% कधीच संपत नाही. या शहरामध्ये निश्चितपणे रेल्वे प्रवाशांची खूप मोठी समस्या आहे. या शहरामध्ये वाढत्या लोकसंख्येला आवश्यक तेवढं पाणी उपलब्ध नाहीये, ते पाणी उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय. या शहराचा विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होतो. त्या अनुषंगानं टाटाकडनं विद्युत पुरवठा करण्याचं काम त्या ठिकाणी लँड ॲक्विजिशनची प्रोसेस त्या ठिकाणी चालू आहे. म्हणजे या शहरातल्या नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सगळ्या मूलभूत सुविधा देण्याचं काम भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, प्रत्येक पदाधिकारी, आमचे आमदार, आमचे माजी खासदार आणि त्याचप्रमाणे राज्य शासन ज्यामध्ये आता कॅप्टन म्हणून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू असल्यामुळे भारतीय जनता पक्ष मोठ्या हिरिहिरीने या निवडणुकीमध्ये सामोरे जाणार आहे आणि नागरिकांकडे विकासाची दृष्टी घेऊन आणि विकासाला मत द्या ही भावना घेऊन त्या ठिकाणी जाणार आहे. भाजपाकडे सर्व प्रभागांमध्ये उमेदवार नाहीत. नगराध्यक्षपदाचा चेहरा अजून घोषित केला नाही. काही ठिकाणी भाजपाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. याचा फटका भाजपाला शहरात बसेल असे वाटते का? अगदी भारतीय जनता पक्षाकडे 49च्या 49 प्रभागांमध्ये त्या ठिकाणी उमेदवार आहेत. आमचे सगळे उमेदवार गेली जवळजवळ 2022ला 49 प्रभागांची रचना झाल्याच्या नंतर या ठिकाणी काम करत आहेत. भारतीय जनता पक्षाकडे प्रत्येक प्रभागामध्ये सक्षम असे उमेदवार निश्चितपणे त्या ठिकाणी आहेत. आणि भारतीय जनता पक्षामध्ये एक लोकशाही प्रक्रिया आहे की कुठल्याही उमेदवारांची चाचपणी करताना किंवा उमेदवारांची निवड करताना एक लोकशाही प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली जाते. त्या वॉर्डांमध्ये जे इच्छुक उमेदवार असतील त्यांच्या त्या ठिकाणी मुलाखती घेतल्या जातात. त्यांच्यामध्ये ज्याच्याकडे कॅपॅसिटी आहे आणि ज्याप्रमाणे आरक्षण पडले त्या अनुषंगाने कॅपॅसिटीवाला उमेदवार त्या ठिकाणी दिला जातो. त्यामुळे आम्ही कधीही अशी उमेदवारी घोषित करण्याची घाई त्या ठिकाणी करत नाही. राहिला प्रश्न नगराध्यक्षपदाचा, तर भारतीय जनता पक्षाने या शहराचं नगराध्यक्षपद अनेक वर्ष म्हणजे अनुभवलेलं आहे. या शहरामध्ये राम पातकर नगराध्यक्ष होते, या शहरामध्ये आनंद सपकाळ नगराध्यक्ष होते, या शहरामध्ये राजेंद्र घोरपडे नगराध्यक्ष होते, या शहरामध्ये स्नेहा पातकर नगराध्यक्ष होत्या. त्यामुळे नगराध्यक्षपदाचा उमेदवार भारतीय जनता पक्षाकडे निश्चित तयार आहे. पण भारतीय जनता पक्षाची एक लोकशाही प्रक्रिया आहे
त्या लोकशाही प्रक्रियेच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्ष काम करतो आणि निवड प्रक्रिया करतो. इतर पक्षांप्रमाणे आम्ही अशा उमेदवार घोषित करत नाही, आम्ही परसेप्शन तयार करत नाही, आम्ही आभास तयार करत नाही, तर आम्ही प्रॅक्टिकल काम करतो. निश्चितपणे निवडणुकीची प्रक्रिया आजपासून चालू होईल आणि प्रक्रिया चालू झाल्याच्या नंतर भारतीय जनता पक्षामध्ये जी लोकशाही प्रक्रिया आहे ती राबवून त्या ठिकाणी आम्ही हे करू. आमच्या काही प्रभागांमध्ये एक दोन लोक इच्छुक आहेत, परंतु भारतीय जनता पक्षामध्ये लोकशाही आहे, संघटन आहे आणि निश्चितपणे ज्या ठिकाणी ज्या आम्हाला दोन उमेदवार आहेत त्यातल्या एक उमेदवारांना निश्चित सांगितलं जाणार आहे आणि सांगितलं गेलेलं आहे आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्ष अगदी बिनधास्तपणे ही निवडणूक त्या ठिकाणी लढणार आहे. आणि राहिला युतीचा प्रश्न, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर युती केलेली आहे. शिवसेनेच्या युती बाबतीमध्ये सुद्धा आम्ही सकारात्मक आहोत आणि कारण केंद्रामध्ये शिवसेना भाजपचं सरकार आहे, एनडीएचं सरकार आहे, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, त्या ठिकाणी तिन्ही पक्ष एकत्र आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पण युती व्हावी अशी आम्ही पहिल्या दिवसापासून इच्छा व्यक्त केलेली आहे. त्याबाबत आमच्या आमदार महोदयांनी, आमच्या माजी खासदार महोदयांनी, आमच्या संघटनेने सुद्धा त्या ठिकाणी भूमिका व्यक्त केलेली आहे आणि निश्चितपणे ती बोलणी करण्यास आमचा पक्ष तयार आहे. आमच्या मित्र पक्षाला त्या बाबतीत इच्छा असेल तर ते चर्चा करतील आणि युती झाली तर युतीसह आणि युती नाही झाली तर युतीशिवाय भारतीय जनता पक्ष आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आणण्याची युती झालेलीच आहे. त्यांच्याबरोबर आम्ही या निवडणुकांना निश्चितपणे सामोरे जाणार आहेत. या शहरातल्या प्रत्येक मतदाराचा जो विकासात्मक दृष्टिकोन आहे तो करण्याचं काम या ठिकाणी घेऊन आम्ही या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. तुम्ही स्वतः कोणती निवडणूक लढणार आहात आणि तुमच्यापुढे कोणाचे आव्हान आहे असे तुम्हाला वाटते? मी कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा नगरसेवक म्हणून 2005 सालापासून त्या ठिकाणी काम करतोय. मी माझा आता सध्याचा प्रभाग क्रमांक जो 30 आहे, या प्रभाग क्रमांक 30 मध्ये मी अतिशय चांगलं त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आता प्रभाग क्रमांक 30 आणि प्रभाग क्रमांक 29 आता म्हणून प्रभाग क्रमांक 14 झालेला आहे आणि तो सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये आहे. मी साधारणपणे सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये उमेदवार आहे, कारण मी कुठल्याही रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये येत नाही, त्यामुळे मला सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये लढण्याचा हक्क आहे आणि मला त्याप्रमाणे पक्षाने आदेश दिल्यानंतर मी तातडीनं त्या बाबतीमध्ये निर्णय घेऊन मी प्रभाग क्रमांक 14 मधलं निवडणुकीला सामोरे जाणार आहे. मी माझा प्रभाग बदलापूर शहरातला एक स्वच्छ आणि सुंदर प्रभाग करण्याचा निश्चित प्रामाणिकपणे गेल्या 10 वर्षामध्ये प्रयत्न केलेला आहे. बदलापूर शहरामधल्या प्रभागांमध्ये माझ्या प्रभागाची गणना नागरिक निश्चितपणे चांगल्या पद्धतीने करतात. माझ्या प्रभागामध्ये स्वच्छता असेल, माझ्या प्रभागातला पाणी पुरवठा असेल, माझ्या प्रभागातल्या गार्डन्स असतील, माझ्या प्रभागामध्ये ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र असतील, या सगळी कामं मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे केलेली आहेत. आणि मी एक नगरसेवक नाही तर मी एक समाजसेवक म्हणून आणि जनतेचा सेवक म्हणून लोकांच्या समोर जातो. माझ्या प्रभागांमध्ये महिलांच्या बाबतीमध्ये सक्षमीकरण असेल त्या योजना मी त्या ठिकाणी राबवतो, आरोग्याच्या योजना असतील त्या ठिकाणी राबवतो आणि प्रभागातल्या नागरिकांना सुसह्य जीवन करण्याचं काम मी गेली 10 वर्ष केलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्या प्रभागातल्या नागरिकांनी मला स्वतःहून उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि संभाजी शिंदे पुन्हा एकदा नगरसेवक नगरपालिकेत पाहिजे. मी नगरपालिकेचा अभ्यास करणारा माणूस आहे, मी नगरपालिकेवर पुस्तक लिहिलेलं आहे, नगरपालिका कायद्यावर पुस्तक लिहिलेलं. मी फक्त माझ्या प्रभागापुरतं काम न करता या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणारा एक नगरसेवक आहे. मी एक सिंगल वॉर्ड नगरसेवक होतो, तेव्हा माझ्या सिंगल वॉर्डचं काम करत होतो, पण मी संपूर्ण शहराचा पण त्या ठिकाणी विचार करतो. शहराची धोरणं ठरवताना, शहराच्या विकासाची धोरणं ठरवताना मी त्याच्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका अदा करणारा नगरसेवक आहे. मी कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी नगरसेवकांना अनेक वेळा मी सभागृहामध्ये चांगले विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आतापर्यंत 40 ट्रेनिंग कॅम्प अटेंड केलेले आहेत. नगरपालिकेचा कायदा काय असतो तो कायदा मी त्या ठिकाणी चांगला अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी त्या नगरपालिकेच्या कायद्याचा एक कायम विद्यार्थी त्या ठिकाणी राहिलेलो आणि मला आता ऑल इंडिया इन्स्टिट्यूटकडनं या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरसेवकांना ट्रेनिंग देण्यासंदर्भामध्ये सुद्धा विचारणा त्या ठिकाणी झालेली आहे. पुढच्या कालावधीमध्ये मी जे पुस्तक लिहिलं आहे नगरपालिका कायद्यावर, त्या पुस्तकाचा प्रसार मी त्या ठिकाणी करणार आहे. महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. मी त्याच्या 10,000 प्रती छापणार आहे. मी आता 500 प्रती आतापर्यंत छापून वितरित केलेल्या आहेत आणि मी महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरसेवकांना, नगरपालिकेचे नगरसेवक आणि नगरपंचायतीच्या नगरसेवकांना त्या प्रती वितरित करणार आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणे मी माझ्या प्रभागाच्या विकासाबरोबर महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरसेवकांना नगरसेवका कायद्याचं प्रशिक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक लोकप्रतिनिधी हा सुशिक्षित होण्याची गरज आहे, त्याला कायद्याचा अभ्यास होण्याची गरज आहे आणि ज्याप्रमाणे आपल्या संविधानामध्ये सगळे कायदे लिहिलेले आहेत त्या कायद्याचा अभ्यास त्याचा असणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने ट्रेनिंग सुद्धा या नगरसेवकांची गरज आहे, ते मी त्या ठिकाणी देणार आहे. आणि माझ्या प्रभागाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका, माझा स्टेशनचा परिसर असल्यामुळे या परिसरातली वाहतूक समस्या असेल, या परिसरातले रिक्षा स्टँड असतील, या परिसरातली पावसाळी नाले असतील, ह्या सगळ्या समस्या सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे. माझा प्रभाग हा बदलापूरमधला एक सुशिक्षित आणि सुंदर प्रभाग आहे आणि आताही ते जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करणार आहे. मी प्रभाग क्रमांक 14 मधून भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे. माझ्या पक्षाने मला आदेश दिल्यानंतर मी त्या ठिकाणी ह्या निवडणुकींना सामोरे जाणार आहे.